सखींनो, आज आपण बनवत आहोत साबुदाणा थालीपीठ आणि चटणी. हे चटणीचे साहित्य, हे थालीपीठचे साहित्य. आता एका पॅनमध्ये आपण साबुदाणा थोडा भाजून घेतला. साबुदाणा भाजून झाल्यानंतर तो थंड करून घ्यायचा. थंड झाला की त्याचे मिक्सरला पावडर करून घेतली. आता त्यामध्ये उकडलेला बटाटा, बीट, मिरची, जिरा, कोथिंबीर घालून ते सगळं साहित्य मिक्स केले. त्याचा एक आपण डो तयार करून घेणार आहोत. त्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी ॲड करणार आहोत. त्याचा एक सॉफ्ट डो बनवला आणि अर्ध्या तासासाठी ठेवून दिला. साबुदाण्याचे थोडेसे पीठ घेऊन त्याच्यावरती आपण थालीपीठ लाटून घेतले. आता एका पॅनला तूप लावून हे थालीपीठ दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे. आता जे मगाशी आपण साहित्य दाखवले आहे ती चटणी आपण बनवून घेतली आणि त्या चटणी बरोबर तुम्ही हे थालीपीठ एन्जॉय करा. कसे वाटले तुम्हाला हे थालीपीठ